फ्रेंड्स, आपले स्वागत आहे लर्निंग इंग्लिश फ्रॉम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण शिकणार आहोत आर्टिकलचा वापर आपण काय करतो हे समजून घेऊया. एखादे नाउन जनरल और स्पेसिफिक आहे की नाही हे समजून घेण्यासाठी आपण आर्टिकलचा वापर करतो. थोडक्यात आर्टिकलचा वापर हे नाउन डिफाइनाइट आहे की इनडिफाइनाइट आहे हे समजण्याकरता आपण आर्टिकलचा वापर करतो. आर्टिकलचे तीन प्रकार पडतात. तीन टाईप पडतात, ए अँड द. त्यानुसार इनडिफाइनेट आर्टिकलचे दोन प्रकार पडतात, ए अँड ॲन. डिफाइनेट आर्टिकलचे एक प्रकार पडतो म्हणजे द. आपण समजून घेऊया आर्टिकल कोठे कसे वापरतो ते. ए हे आर्टिकल वाक्याच्या सुरुवातीला वापरतो ते समजून घेऊया उदाहरणाच्या मार्फत. विथ कॉन्सोनंट व्यंजनापूर्वी वापरतो. अ बॉय, अ रॉक, अ चाइल्ड, अ बर्ड, अ बुक हे सर्व व्यंजन आहेत. म्हणजेच व्यंजन म्हणजे इथे काय आहे, ए ई आय वाय, ए ई आय ओ यू हे लेटर सोडून जे बाकीचे उरलेले जे लेटर आहेत तेच आपण व्यंजन म्हणून वापरतो. त्यानंतर हेच वापर विथ ओवेल गिविंग द साऊंड ऑफ कॉन्सोनंट, म्हणजेच व्यंजनाच्या आवाजापासून सुरुवात होत असल्यास ते आपण स्वरासोबत वापरतो. म्हणजेच द वन आय मॅन, वन इथे सुरुवात वननी होते. वन म्हणजेच उच्चार जो होतो तो व्यंजनाचा होतो, त्यामुळे आपण ओ हे स्वर असूनही त्याच्या पुढे आपण ए वापरले. अ युनिव्हर्सिटी, ए हे स्वर असून पण त्याचा उच्चार हा व्यंजनाप्रमाणे होत असल्यास आपण यूच्या पुढे ए वापरले. युरोपियन, ई हा सायलेंट आहे, अ युरोपियन असे म्हणतो आपण. त्यानंतर ॲनचा वापर हा आपण वाक्याच्या सुरुवातीला वापरतो, तो स्वरासोबत कसा वापरतो ते समजून घेऊया. ॲन एलिफंट, ॲन ॲपल, ॲन एस, ॲन इंक पॉन्ट, ॲन अंब्रेला. त्यानंतर खाली समजून घेऊया विथ कॉन्स्टंट गिविंग साऊंड ऑफ ओवेल, म्हणजेच असे काही अपवाद शब्द आहेत की त्यांचा उच्चार हा स्वराप्रमाणे होतो. म्हणजेच ए ई आय ओ यू या स्वराप्रमाणे होतो, त्यांच्या पुढे आपण ॲन वापरतो. ॲन ऑनरेबल, ॲन एअर, ॲन आवर, ॲन एम पी, ॲन एस पी, ॲन एक्सरे, ॲन एफ आय आर हे अपवाद आहेत. हे शब्द व्यंजन असून पण त्यांचा उच्चार हा स्वराप्रमाणे होत असल्यामुळे आपण त्यांच्या पुढे ॲन हे उपपद वापरतो. त्यानंतर आपण समजून घेऊया ए एन ॲन हे इनडिफाइंड आर्टिकल यूज फॉर सिंग्युलर अँड काउंटेबल नाउनसाठी वापरतो. हे एखाद्या सिंग्युलर किंवा काउंटेबल मोजता जे आपण मोजू शकतो त्यांच्या पुढेच आपण ए एन आर्टिकल हे वापरतो. अ किलो, अ डझन, अ स्कूटर, अ नोटबुक, अ इयर, अ डे, अ विजिट, अ मिलियन, अ 100. इथं म्हणतात 100 हे प्लुरल वाक्य आहे, पण हे 100 म्हणजे एकवचनी असे वापरले आहेत. 100, अ लिटर, अ फ्यू म्हणजे ते मोजता येते, त्यासाठी आपण ए आर्टिकल वापरतो. त्यानंतर द हे आर्टिकल आपण कुठे वापरतो समजून घेऊया. द हे आर्टिकल एखादी सुपरलेटिव्ह डिग्री असेल, द बेस्ट बॉय, बेस्ट हे गुड बेटर बेस्ट याचे थर्ड फॉर्म म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. द फ्यूएस्ट, फ्यूवर फ्यूएस्ट, फ्यूची सुपरलेटिव्ह डिग्री फ्यूएस्ट. नियरेस्ट, नियरची सुपरलेटिव्ह नियरेस्ट. द वोस्ट, द फारदेस्ट, द मोस्ट ब्युटिफुल सीन. मोस्टच्या पुढे आपण कोणतं वापरतो, द हे आर्टिकल वापरतो. त्यानंतर बिफोर प्रोनाऊन आणि युनिक ऑब्जेक्ट असतील एखादे, त्यांच्या पुढे आपण द हे आर्टिकल वापरतो. द ताजमहाल, द USA, द सन, द अर्थ, द फर्स्ट मॅन, द पर्शियन गल्फ. युनिक ऑब्जेक्ट असेल, एकमेव ऑब्जेक्ट असेल, द माउंटेन, त्यांच्या पुढे आपण द हे आर्टिकल वापरतो. त्यानंतर बिफोर द क्लास ऑफ पर्सन, द पुअर, द रिच, अ यंग मॅन, अ ओल्ड मॅन, त्यांच्या पुढे एक क्लास म्हणजे एखाद्या माणसाची क्लास दाखवायची असेल त्यांच्या पुढे आपण त्यांच्या पुढे आपण द हे आर्टिकल वापरतो. नंतर एखादी कास्ट असेल, कम्युनिटी असेल, त्यापुढे सुद्धा आपण द हे आर्टिकल वापरू शकतो. द हिंदू, द मराठास, द मुस्लिम्स, किंवा वर्तमान पेपर असतील, द हिंदू एक्सप्रेस, द इंडियन एक्सप्रेस. युनिक ऑब्जेक्ट युनिक असेल तर त्या पुढे हे द हे आर्टिकल वापरले जाते. त्यानंतर
बिफोर फिजिकल पोझिशन असते एखादी. द हाऊस माय हाऊस इज नियरेस्ट टू द नियरेस्ट टू द बिल्डिंग. द मार्केट, द माउंटेन्स नियर बाय द सह्याद्री. द हे पद हे फिजिकल पोझिशन दाखवण्यासाठी सुद्धा वापर करू शकतो. सर्वात महत्त्वाचं समजून घेऊया. द म्हणजे आर्टिकल ए अँड द हे कोठे आपण वापरू शकत नाही आणि कोठे वापरू नये हे समजून घेऊया. अनकाउंटेबल नाऊन पुढे कधीही आपण आर्टिकल वापरू नयेत. मिल्क, वॉटर, इंग, सम मिल्क म्हणू शकतो आपण, सम वॉटर म्हणू शकतो, पण अ मिल्क, अ वॉटर आपण इथे वापरू शकत नाही. द पर्सनल नेमच्या पुढे आपण वापरू शकत नाही आर्टिकल. सचिन, विराट, ऋषिकेश, एनी अदर नेम्स डू नॉट यूज आर्टिकल. प्रोनाउन्स एक्झाम्पल ही, शी, इट, वी यांच्या पुढे पण सुद्धा आपण आर्टिकल हे वापरू नये. क्वालिटी ऑफ फिलिंग्स, क्वालिटी किंवा एखाद्या फिलिंग्स दाखवतो. हॅपी, सॅड, हॉनेस्टी, जे काही फिलिंग्स आहेत, जे काही क्वालिटीज आहेत, मानवी क्वालिटी आहेत, ह्युमन क्वालिटी आहेत, त्यापुढे कधीही आर्टिकल वापरू नयेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्कीच मला कमेंटमध्ये सुचवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू सो मच. बाय. मी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण.